हा जय भीम. हा बोला ना. हो, मी मारुती सहारे बोलतो. मारुती सहारे बोलतो, वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता. हा बोला ना. हो, आवाज येऊन राहिला तुमचा मला. अच्छा, म्हणजे तुम्हाला हे म्हणायचं आहे की बा वंचित बहुजन आघाडी का हरली. विशाल पाटील अपक्ष उमेदवार महाराष्ट्रामध्ये जिंकून येऊ शकतो, तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर का निवडून आले नाही हेच बोलायचं आहे ना तुम्हाला. हां, ठीक आहे ना. मी त्याचे कारणं सांगतो ना तुम्हाला. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर का हारले, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार का निवडून नाही आले, विशाल पाटील का जिंकून आले, त्याची कारणं मी तुम्हाला सांगतो. हां, मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये विशाल पाटील हरले होते, बरोबर आहे. हां, कारण तिथे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार होता. विशाल पाटलाचं जर आपण बॅकग्राऊंड पाहिलं तर हे फार मोठं राजकीय बॅकग्राऊंड आहे. त्यांचा समाज त्यांच्यासोबत उभा होता आणि त्यांचा समाज त्यांच्यासोबत उभा असल्यामुळे इतर समाजही त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात जुळला. आणि काँग्रेससोबत जरी त्यांनी काँग्रेसनं जरी त्यांना तिकीट नाकारली, काँग्रेससोबत त्यांनी वेगळे होऊन अपक्ष लढले, तरीही त्यांच्यासोबत काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात होते. मीडियाने त्यांना भरभरून सहकार्य केलं, विश्लेषक वर्गांनी त्यांना भरभरून सहकार्य केलं. त्यांच्याकडे साधनसंपत्ती होती. त्यांचं वातावरण निर्मिती हे सगळ्यात जास्त केलं असेल तर मीडियाच्या माध्यमातून करण्यात आलं, विश्लेषकाच्या माध्यमातून करण्यात आलं. आणि पॉलिटिकली बॅकग्राऊंड असल्यामुळे त्यांचा आणि वंचित बहुजन आघाडीचा त्यांना पाठिंबा असल्यामुळे त्यांना भरभरून मतदान झालं, ते विजयी झाले. राहिला प्रश्न वंचित बहुजन आघाडीचा. वंचित बहुजन आघाडी ही वंचित समूह म्हणजे कुठल्याही जाती धर्मातला जो सत्ता साधन संपत्तीपासून वंचित आहे अशा लोकांसाठी निर्माण झालेला हा पक्ष आहे, ज्यांना आजपर्यंत कोणीही विचारत नाही, ज्यांना सत्तेपासून जाणून बुजून दूर ठेवण्यात आलेलं आहे. अशा लोकांना सत्तेत आणण्याचे, साधन संपत्ती त्यांना मिळवून देण्याचे काम जर कोणी करत असेल तर वंचित बहुजन आघाडी करत आहे. आणि त्याच हिशोबानं प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी तिकिटा वाटलेली आहे, उमेदवारी दिलेल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीकडे साधनसंपत्ती नाही आहे, त्यानंतर मीडिया नाही आहे, विश्लेषक नाही आहे. त्यामुळे मीडियाचा जो वर्ग होता नेहमीच म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधात होता, वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात होता. विश्लेषक वर्ग मोठ्या प्रमाणात आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधात होता. आणि हे सगळं वंचित बहुजन आघाडीच्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधात वातावरण पेरल्या गेलं. आणि विशेष म्हणजे आजही जातीवाद संपलेला नाही. आजही जातीवाद संपलेला नाही. बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्रातले असे एकमेव नेते आहेत की ज्यांनी ज्या ज्या समाजावर म्हणजे अन्याय झाला, तो कुठलाही समाज असो, मराठा समाज असो, धनगर समाज असो, भटका विमुक्त असो, मुस्लिम समाज असो, ज्या ज्यावेळी त्या समाजावर अन्याय झाला त्यावेळेस आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्यांच्यावर होत असलेला अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी त्यांची सक्षम भूमिका राहिलेली आहे. पण ह्या लोकांनी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना त्यांच्या वंचित बहुजन आघाडीला सहकार्य केलं नसल्यामुळे, विश्लेषक त्यांच्या विरोधात असल्यामुळे आणि काही विचारवंत जे आंबेडकरी समुदायातले काही विचारवंत महाविकास आघाडीने विकत घेऊन आंबेडकरीच चळवळीच्या विरोधात त्यांना बोलायला लावलं आणि संविधानाचा मुद्दा पुढं करून
आंबेडकरी समुदायाला भावनिक बनवून त्यांनी आंबेडकरी समुदायाचे मोठ्या प्रमाणात मतदान घेतल्यामुळं वंचित बहुजन आघाडी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जिंकू शकलेले नाही. पण आम्ही तरी रस्त्यावर उतरून लढणारे लोक आहोत. आम्ही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहोत. त्यामुळं आम्ही हार मानणार नाही. आम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरासोबत होतो, आहो आणि राहू. हां, ठीक आहे. हां, धन्यवाद धन्यवाद. हां, पुढं भेटू आपण. अजून आणखी काही विषय असतील तर अजून बोलू आपण. ठीक आहे, धन्यवाद. जय भीम.